हाय, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावणातला 3रा सोमवार, म्हणून मी आणि आई जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात. तर इकडं मंदिरात जाण्यासाठीचं जे सगळं साहित्य पूजेचं असतं तर ते मी इथं घेतलेलं आहे. तर 108 बेलाची पानं, बिल्वपत्र घेतलेली आहेत. तर फुलं आणि आज मूठ आहे ती हिरव्या मुगाची मूठ आहे, म्हणून हिरवे मूग घेतलेले आहेत. आणि ऑलमोस्ट आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहे. तर इथं गेल्यानंतर खूप गर्दी होती मंदिरात. मग बाकीच्यांची पूजा होईपर्यंत आम्ही थोडा वेट केला. इथं सकाळी मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर ना खूप छान आज फ्रेश वाटलं. खूप मस्त असा सकाळी खूप फ्रेश वाटलं मला. आणि मग आता आम्ही इथं आई आणि आम्ही दोघी पूजा करायला बसलेलो आहोत. तर फक्त पाण्याने अभिषेक केला. नंतर 108 बेलाची पानं पिंडीवर वाहिली. आज खूप छान फ्रेश वाटत होतं. आणि मग इथं पूजा झालेली आहे. आता इथं आरती पण पूर्ण झालेली आहे. आरती पण म्हटली मंदिरातच. आणि मग घरी आल्यानंतर मग मी घेतली खिचडी करायला. तर आज मी खिचडी करणार आहे. तर 1 चमचा तेल टाकून घेतलं बघा कढईमध्ये. आणि 4 मिरच्या टाकल्यात बारीक कट करून चाकून. आमच्या इथं जिरं वगैरे घातलेली खिचडी आहे ती खात नाहीत उपवासाला, म्हणून फक्त मिरची घातली आणि बटाटा किसून त्याच्यामध्ये घालून घेतला. बटाटा चांगला तेलामध्ये मऊ होऊ दिला. बटाटा चांगला परतवून घेतला तेलामध्ये. थोडा क्रिस्पी होऊ दिला बटाटा. तोपर्यंत मी इकडं साबुदाणा जो भिजवून ठेवला होता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मी मिक्स करून ठेवलं. आणि हे सगळं मी आता त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. खूप मस्त आणि मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. हे आता सगळं मिक्स करून घेणार आहे मी. थोडंसं चवीपुरतं मीठ पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे सगळं एकजीव होईपर्यंत मी परतवलेलं आहे, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट आहे ते सगळं व्यवस्थितरित्या लागलं जाईल. आता मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे ह्याची, जेणेकरून साबुदाणा आहे तो खूप मऊ होईल. मस्त आणि मोकळी सुटसुटीत
साबुदाण्याची खिचडी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.